आणि हे आमचे एस फॉरेस्ट स्टाफ ते साईडला असतात आणि सुतार मामा टास्क आहे आता हा सगळा म्हणजे कसं ती बाग एखादी फळांची जपावी तेवढ्या पद्धतीने जपावी नाही, पण आपला कॉन्फिडन्स आहे की हे जगणार आहे. आपण पण आलात म्हणजे आपला आशीर्वाद मिळाले म्हणजे. सर महत्त्वाचं म्हणजे कलेक्टर सरांचं खूप हे आहे. कलेक्टर सरांमुळे आजपर्यंत आता 18 वर्ष नोकरी केली पण एवढं डिव्होशन कधी कलेक्टर सरांकडे तुम्ही सगळं आहे तुमच्या बलावर आम्ही सगळं करतो. चला चला एक मिनिट फक्त फॉरेस्टवाले थांबा. देशी वृक्ष लागवडीसाठी कायमच तुम्ही एक मोहीम चालवत आहे. धाराशिवमध्ये 10 लाख वृक्ष एकाच दिवशी लावणार आहे, तेही देशी आहेत सगळे. काय भावना आहे? मी बघतोय काम खूप चांगलं चाललंय. एफर्ट्स खूप चांगले ते घेतलेत. पण आता 10 वर्ष आम्ही काम करतोय. मला खूप चॅलेंज वाटतंय किंवा सरकारची योजना आपण नेहमी 5 वर्षांनी बघायला गेलो तर ते परत बघता येत नाही, त्याचा काही राव करता येत नाही. तर हे पुढच्या 5 वर्षांनी बघू आपण कसं होतं आहे. कारण आम्ही ह्याला मान्य म्हणजे मी वैयक्तिक आम्ही याच्या मागे नाही. कारण झाडाला एक स्पेस लागते. किमान आम्ही 15 फुटाच्या वरती आत लावत नाही. आता मियावाकी नावाचं फॅड आपल्या देशात आलं आहे आणि गव्हर्नमेंटने ते स्वीकारले. पण हे किती सक्सेसफुल बघूया. काही ठिकाणी सक्सेस झाल्याची पण काही उदाहरणं आहेत. पण आपल्या देशाला याची किती गरज आहे हा जरा, कारण आपल्या देशात खूप जागा आहे. पण ज्या पद्धतीचे एफर्ट्स बघतोय मी इथं तर हे असं चॅलेंजिंग वाटतं की कारण त्यात पण भांडणं होणारच ना त्यांची, त्या झाडांची मुळांची त्यांच्या सावलींची. त्यामुळे फिटेस्ट असेल तो जगेल, बाकीचे काय करतील ते अजून बघण्याचं. कारण ह्या इतक्या टफ टेरेनमध्ये प्रयत्न करणं हा चांगला भाग आहे, कौतुक आहे. फक्त आता आपण बघतो की मिया काय ते लिरिसिडिया सुद्धा आपल्या सरकारची भूमिका होती ना, त्यामुळे आपल्या इतक्या वर्षानंतर आपल्याला कळतं त्याचं काय झालं. तो परत उलटा प्रवास बोलू नका. पण काय चांगल्या कामाला कौतुक करूया आपण, चांगले करूया. पण आम्ही स्वतः आता ज्या 2 लाख झाडं लावायचं आता आम्ही गव्हर्नमेंटचीच हे घेतो, पण आम्ही ह्यात पडत नाही. कारण आम्हाला असं वाटतं की 10-15 फुटावरच. कारण आमच्याबरोबर जे सायंटिस्ट तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की शक्यतो ह्याला सेकंडरी महत्त्व द्यावं. पण आता सरकार आपण आहे, आपलंच सरकार आहे आणि त्यांनी ही भूमिका घेतली तर आपण त्यांचा अभ्यास करूया आणि पुढे अजून 5 वर्षांनी बोलूया. गणवन संकल्पना जी आहे ती थोडक्यात आपल्या म्हणण्यानुसार किंवा आपण जे अभ्यास केला त्याच्यानुसार ती परिपूर्ण नाहीये असं थोडक्यात आपल्याला. हा म्हणजे कसं ती झाडांची मुळं नंतर वाढणार कुठं. ती आता मोठी झाल्यानंतर वड पिंपळ असे 50 इथं लावले तर त्यांचा वाढव्य पसारा होतो ना, तो पसारा जाणार कुठं. जर 1 एकरमध्ये 15,000 आम्ही 1 एकरमध्ये 400 झाडं लावा म्हणतो. इकडे जर 15 आणि 30 1 एकरमध्ये किती लावतो आपण? 1 एकरमध्ये ऑलमोस्ट हेक्टरी 30,000. हेक्टरी 30,000 हेक्टर म्हणजे कितीच असतं? 100. हां 2.5 एकरमध्ये 30,000 झाडं. तर ते पण जीव आहेत, त्यांच्या जीवाचं कसं होणार आहे अजून. म्हणजे माझा तेवढा अभ्यास नाही की ह्या घनवन आम्ही कुठं प्रयत्न केला नाही तसा. बघूया आता, मला हेच बघायचं. आपणच आहात इथं. पुढल्या वर्षी मी ह्या झाडांच्या वाढदिवसाला नक्की येईन. आपण बघू इथं आहे ना. हा बऱ्याच ठिकाणी मी आता गिलर शिडीचा तो उल्लेख केला, गिलिसिडिया. हा की आता काढायला लागलं. परत पुन्हा तुम्हाला अशी भीती वाटते की ही जी पद्धत आहे ती कुठंतरी अडचणीची ठरू शकेल? नंतर त्याचा अनुभव घेऊ आपण बघू. पण आमच्या मते माहिती करायचं समजा पानसरे की आमच्याकडे तज्ज्ञ लोक काय आहेत त्यांचं हे म्हणणं की ह्याला सेकंडरी महत्त्व द्यावं. आपल्याकडे जागाच कमी आहे आणि सगळ्या प्रजाती लावायच्या. ठीक आहे, आपल्याकडे खूप जागा आहे आणि एका घरात 4 माणसं राहतात. तिथे जर 40 राहायला लागले तर त्या लोकांचे हाल होणारच ना जरा. जर ते 4 माणसांची सोय असली, अरविंद जगताप आलेले आहेत तर असं ह्या पण आता काय की हा अनुभव घ्यायचा आहे. आपण ट्रायल करून बघतोय आणि मला वाटतं इतर ठिकाणी घेतलेला म्हणजे बीडचा अनुभव मला वाईट आहे, सक्सेस नाही झाला. आता ह्यांच्याबद्दल खूप कलेक्टरांच्याबद्दल त्यांच्याबद्दल ऐकतोय की त्यांनी खरोखर खूप चांगलं काम केलं आणि मी बघतोय पण चांगलं आहे. एफर्ट्स खूप चांगले आहेत. आपण बघूया प्रत्यक्षात. मी काय सरकारी अधिकारी नाही, यांचं प्रोटोकॉल होऊन यांचं लगेच हो म्हणायला. सायाजी सर, तुमची एक संकल्पना आम्ही तुळजापुरामध्ये खूप दिवसापासून ऐकतोय. ती संकल्पना आपण प्रसादाच्या ठिकाणी झाड द्यावं अशी मागणी केलेली प्रशासनाकडे. काय कधी प्रशासनानं त्याला सकारात्मक कसा प्रतिसाद दिलाय? त्याच्यानंतर आपलं काही बोलणं झालंय का? आणि मुख्यमंत्र्यांना मी हे 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं
आणि त्यांना आवडली पण होतं. पण ते दरवेळेस सांगायचं की त्यांना बोला आणि ते तसं काय झालं नाही. पण यावेळेला तिकडून पण हो म्हणाले आणि कीर्तने साहेबांशी आज बोललो. आज आम्ही मीटिंग करणार आहोत मंदिर ट्रस्टींबरोबर. आणि मला ते ट्रस्टी तेच आहेत ना, तुम्ही प्रमुख असतात, तर त्यांच्याबरोबर महाराष्ट्रात पहिल्यांदा वृक्षप्रसाद योजना सुरू करणार आहोत. तुळजाभवानी आद्यदैवत मानलं जातं. तिथं 30 दिवस 30 प्रकारचे झाडं जातील. एका दिवशी 500 अभिषेक झाले तर 500 झाडं जातील. आणि ती 500 झाडं एक पुजारी तेवढ्यासाठी असेल, म्हणजे 4 पुजारी असतील कदाचित, 5 माणसं कामाला असतील. आणि ते 1 फुटाचं झाड असेल, रोप असेल. आणि ते 30 प्रकारची झाडं जेव्हा जातील ती 90 प्रकारापर्यंत जातील. पण ही योजना जर सुरू झाली तर असे 10 मेवाक्यांना भारी पडेल अशी ती योजना. म्हणजे योजना म्हणजे भक्तांना झाड दिलं जाणार आहे की काय काय योजना? काय स्वरूप जे काय अभिषेक, जे लोक अभिषेक करतात त्यांना अभिषेक करताना जी पूजा करतात त्यात पुजारी सांगतो ना की ह्या देवीचं महत्त्व याचं, त्याबरोबर एका झाडाचं महत्त्व सांगणार की समजा आज द्वितीय आहे, आज तृतीय आहे, आज एकादशी आहे, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, त्याला प्रत्येक वेळेला एक वेगळं झाड. आणि त्यात तुमची प्रगती कशी होणार, त्यात देवाचा प्रसाद काय असणार, तुमच्या स्वभावात कसा बदल होणार आणि झाड हे तुम्हाला कसं जगवणार, तुमच्या 7 पिढ्यांना कसं जगवणार असं त्याच्या मनावर सांगितलं. प्रसाद टाकून देणार नाही, हा प्रसाद खाऊन संपवायचा नाही, हा प्रसाद वाढवायचा आहे. तर अशा प्रकारचा हा वृक्षप्रसाद योजना सुरू होणार आहे. तर आता देशामध्ये आंदोलन सुरू आहे जेएनजीची. वृक्ष लागवड ही सुद्धा एक दीर्घकाळासाठी आहे. या तरुणांसाठी पुढच्या ह्याच्यासाठी काय सांगाल, किती गरजेचं आहे हे सगळं? तरुणांचे प्रश्न वेगळे, झाडांचे प्रश्न वेगळे. झाडं सगळ्यांनाच गरजेची असतात. नाही, पण तुमच्या आव्हानाला प्रतिसाद काही ठिकाणी तरुण देतात म्हणून प्रश्न हा करून आपल्याला. नाही, तरुण चांगलेच आहे. तरुणांनी आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार लोकशाहीत सगळ्यांना आहे. त्यामुळे त्यांनी जरूर करावा आणि शासनानं त्यांचं ऐकलं पाहिजे.